अधोलोकात गेला ना तो श्रीमंत माणूस बघा, त्यावेळेस त्यानं वर दृष्टी करून पाहिली. वर त्याला अब्रामाच्या उराशी बसलेला लाजर दिसला. अब्रामाच्या उराशी बसलेला लाजर दिसला. त्या श्रीमंत माणसाने हाक मारली, ए बाप्पा अब्रामा, तू दया करून कृपा करून त्या लाजराला खाली पाठव, म्हणजे त्यांनी पाण्यात त्याचं बूट बुडवावं आणि माझी जीभ थंड करावी. अब्राम म्हणला, अरे बापरे, तू तर जगामध्ये सगळं सुख बघून भागला, सगळं काही तुला मिळत होतं, हा तर दरिद्री होता, ह्याच्याकडे तू पाहिलं नाही, ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही, याला खायला दिलं नाही, याची मलमपट्टी तू केली नाही. आज हा बघ कसा आयशारामध्ये आहे आणि तू बघ यातनीमध्ये आहे, तू जळत आहेस, तू वेदनेमध्ये आहेस. परंतु तुला सांगू का म्हटलं अब्राम, माझी इच्छा जरी असली ना तरी मी त्या माणसाला, त्या लाजारला तुझ्याकडे पाठवू शकत नाही. कारण सुखलोक आणि अधोलोकामध्ये देवाने मोठी दरी निर्माण केली आणि त्या दरी पार कोण करू शकत नाही. अब्राम म्हणाला, माझी इच्छा असेल तरी मी त्याला पाठवू शकत नाही, कारण देवाने बंद केला आहे, त्याच्यामुळे मोठी दरी स्थापन केलेली आहे, म्हणून कोणी त्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि ना तिथून कोणी जाऊ शकत नाही. त्या अधोलोकामध्ये यातना, त्रास, दुःख, वेदना, रडणं, दाखवणं एवढंच आहे, परंतु त्या सुखलोकामध्ये शांती, समाधान आणि आनंद आनंद आणि फक्त आनंदच आहे. आणि त्याच सुखलोकाविषयी या ठिकाणी आज जोडाला येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुला आज मी खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. ज्या ठिकाणी हा जो बोलला ना आपल्याला, ज्या ठिकाणी हा जो सांगितला ना, त्यांनी विश्वास ठेवला. येशू आराधे देणारे मी येणार. आपण असा विश्वास ठेवतो का कधी? आपण असा कधी विश्वास ठेवलेला आहे का? मी माझंच आठवलं मी उदाहरण तुम्हाला सांगतो. मी असाच विचार करत बसलो होतो की येशू येणार आहे, येशू येणार आहे. अरे किती दिवस झाले, कधीपासून वाट बघायचं, येणार आहे का नाही, खरं आहे का नाही, काय माहीत. मी असंच विचार करत बसलो होतो आणि विचार करत असताना माझे पप्पा समोरून आले. मी पप्पांना म्हटलं, पप्पा मला एक विचारायचं. पप्पा म्हणले, विचार. मी तुम्हाला कधी कळलं येशू येणार आहे? पप्पा म्हणले, माझं लहानपणीच कळलं येशू येणार आहे. पहिला मला लहानपणी कळलं, नंतर माझ्या पप्पाने मला सांगितलं, नंतर वचनामध्ये मी ऐकलं, संदेशामधून. मी तुला अध्याय कुठं काढतो? मी म्हणलं, पप्पा राहते, मी पण बायबल वाचतो, मी पण प्रार्थना करतो, मी काढेन, मग मला करायचं. मला असंच विचार की ठीक आहे पप्पा, मला निघून गेले. मी असाच विचार करत बसतो की येशू येणार का नाही, येणार का नाही, येणार का नाही, कसाचा येशू येतोय. 2 दिवस विचार करत असताना तिसऱ्या दिवशी माझी खात्री झाली, येशू काय येणार नाही. तिसऱ्या दिवशी खात्री झाली माझ्या, येशू काय येणार. बाकीचं सगळं सत्य असेल पण येशू येणार आहे हे असत्य आहे. माझी खात्री झाली आणि माझी खात्री झाल्याचं जेव्हा झाली ना, त्यावेळेस माझं मन, माझं अंतर्याम मलाच म्हणाला, माझं मन मलाच म्हणालं, आता तू म्हणतोय बरोबर आहे, चल. पण येशू आज आत्ता या ठिकाणी आला तर तू त्याला सामोरं जाण्यास तयार आहेस का? तू तुझ्या सगळ्या पापाला सोडलेस का? तू तुझ्या पापापासून दूर आहेस का? तू त्याच्याकडे अंतराळ घेण्यासाठी तू योग्य आहे का? तुझी तेवढी लायकी आहे का? तुझी तेवढी पात्रता आहे का? आज आता येशू आला तर परत माझं मन म्हणाला, अरे बापरे, तेवढा मी पवित्र झालोच नाही, तेवढा मी पवित्र झालोच नाही की येशूच्या समोर जाऊ शकतो. मी माझ्या तेवढं पापाला सोडलेलंच नाही आहे, मी तेवढा पुरा तयार झालो नाही येशूसोबत अंतराळात घेण्यासाठी. आणि पुढंच माझं वचन मला देवाने मला दाखवलं किंवा मला ते भेटलं. पेत्राचे 2 पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 8. वचन 8. एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखे आहे. या ठिकाणी तर यायचा तर प्रश्नच येत नाही, विलंबाचा प्रश्नच येत नाही. बायबल सांगतं, प्रियजनो, प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष 1 दिवसासारखेच आहे, फक्त 1 दिवसासारखे. म्हणजे विलंबाचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही प्रियानो. विलंबाचा या ठिकाणी प्रश्नच येणार आहे. येशू येणार म्हणजे येणारच. त्याने वचन दिलं, त्याने सांगितलं,
ठिकाणी ज्या सुखदुःखामध्ये विश्वास ठेवणारे जे प्रियजन, जे तमाम लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, ते सगळे त्या सुखलोकामध्ये आहेत. त्या ठिकाणी तू असशील असं श्वासन त्याने त्या चोराला दिलं. तुला खचित सांगतो, तो आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. अप्रियाने जर पाहिलं नाही या ठिकाणची घटना आपल्याला समजून येईल. या ठिकाणी 2 चोर होते, 2 चोर, ती शिक्षा लागली होती दोघांना. परंतु एकानं तेवढ्याच वेळेमध्ये जीवन घेतलं आणि एकानं मरण घेतलं. ही 2 चोर होती प्रेम. एकच सुखलोकामध्ये ईश्वर ओळखून सुखलोकामध्ये गेला आणि दुसरा या जगिक लोकांमध्ये मिसळला. जगिक लोकांमध्ये मिसळून ईश्वराला नावं ठेवले, जगिक लोकांमध्ये मिसळून ईश्वरची निंदा केली आणि तो निघून गेला. परंतु हा चोर ज्यानं ईश्वरी लक्ष दिलं, ईश्वर विश्वास ठेवला आणि तो सुखलोकात. आज प्रियानो, आपण आपलं जीवन जगत असताना आपण देखील विचार करणं गरजेचं आहे का आपल्याला सुखलोक मिळणार? आपल्याला देखील येशू म्हणणार तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. कशावरून म्हणणार? हा चोर उगत गेला नाही सुखलोकामध्ये. येशूने त्याला म्हटलं नाही, तू म्हटल्या लगेच चल माझ्याबरोबर सुखलोकात, तू म्हटलं सुखलोकात घे म्हणून. नाही, त्या चोराचे त्याने गुण पाहिले, त्या चोराचं पूर्ण त्याने चाललं, जीवन चाललं त्या येशू ख्रिस्ताने. तो चोर उगत गेला नाही. त्या चोराच्या त्या गोष्टी त्याने त्याच्या आतल्या पाहिल्या. पहिली गोष्ट त्याने पाहिली, देव त्या चोरामध्ये देवाचं भय होतं. तो चोर देवाला भिणारा होता, देवाचं भय त्याच्याजवळ. दुसरी गोष्ट, त्या चोरामध्ये नम्रता होती, नम्र होता, बंडखोर नव्हता, नम्र असा चोर होता. आणि तिसरी गोष्ट जर पाहिली तर तो चोर पश्चाताप करणारा होता. त्याने आपल्या कृत्याबद्दल केलेल्या सगळ्या कृत्याचं त्याने पश्चाताप केलं आणि पश्चाताप करून त्याने सगळं त्या येशू ख्रिस्तासोबत कबूल केलं. आणि चौथी गोष्ट, त्याने थोड्या वेळेमध्ये 3 तासच होता ना सोबत, तितक्या वेळेमध्ये त्याने येशूला पूर्ण ओळखलं. थोड्या वेळेमध्ये त्याने येशूला संपूर्ण ओळखलं आणि त्याने विश्वास ठेवला. 5वी गोष्ट, त्याने विश्वास ठेवला की येशू राजाधिकारीने येणार आहे. हा त्याने विश्वास ठेवला. आज आपण असा विश्वास ठेवतो का? आज आपण त्या दुसऱ्या चोराप्रमाणे जगीत लोकांप्रमाणे मिसळून येशूला नावं ठेवतो? काय आपण जगीत लोकांमध्ये मिसळून जातो? काय या दुसऱ्या चोराबद्दल ज्याला जीवन भेटलं त्या चोराचे गुण आपल्यामध्ये आहेत का? हे जर गुण आपल्यामध्ये आहेत का तपासून पाहूया प्रियांनो. जे गुण पाहू, येशू ख्रिस्त त्या चोराला म्हटले, ते गुण पाहू की तुला मी खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात. देवा करून या वचनात